बसलेल्या या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील धामणी संगमेश्वर इथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या एक हॉटेल आहे त्या मार्गावरती ज्याला पूर्ण पाण्याचा वेढा बसलेला आहे। पाणी भरल्यामुळे लॉजसह हॉटेलचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। सध्या रत्नागिरीतली ही दृश्य पाहतोय, पावसाचा जोर वाढतोय आणि त्यामुळे शास्त्री नदी आणि असावी नदी पात्राबाहेर गेली आहे। पुन्हा एकदा लांजा तालुक्यात आपण आलेलो आहे। गुहागर संगमेश्वर चिपळूणमध्ये जोरदार पाऊस बरसलाय। जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत। जगबुडी आणि कोदवली नदी सध्या इशारा पातळीवरती पोहोचली आहे, तशीच ती वाहती आहे। आपले प्रतिनिधी अमोल कलया आपल्यासोबत थेट रत्नागिरीतून जोडले गेलेत। अमोल, रत्नागिरीतली अनेक दृश्य आपण सध्या पाहतोय। पाण्याखाली संपूर्ण भाग गेलेला आहे, इशारा पातळीवरती नदी पोहोचली आहे। नेमकं सध्या तिथले लोक जे आहेत ते भीतीच्या वातावरणात वावरताना दिसत आहेत का? काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढलेला पाहायला मिळाला। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे। काल रात्रीपासूनच जो आहे तो पावसाचा जोर जो आहे वाढलेला, त्यामुळे राजापूर असेल, संगमेश्वर असेल, चिपळूण असेल या सर्वच भागामध्ये पाऊस जो आहे तो मुसळधार कोसळताना पाहायला मिळतो। याचा फटका जो आहे तो मुंबई गोवा महामार्गाला देखील बसलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरती वाकेड येथे दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक जी आहे ती काही काळ ठप्प झाली होती। मात्र या ठिकाणी आता वाहतूक एकेरी सध्या सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते। या ठिकाणी यंत्रणा पोहोचलेली आहे आणि दरड हटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। त्याचबरोबर संगमेश्वर मध्ये देखील पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे आणि या संगमेश्वर बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आहे। दुकानामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे, त्याचबरोबर काही घरांमध्ये देखील या ठिकाणी पाणी शिरलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। इथल्या व्यापाऱ्यांना जे आहे इथल्या नागरिकांना जो आहे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी जे आहे ते दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्याचबरोबर पाणी देखील अनेक ठिकाणी भरल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। पावसाचा जोर जो आहे तो अद्यापही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतं। राजापूरमध्ये देखील कोदवली नदी जी आहे ती इशारा पातळीवरती वाहते, त्यामुळे बाजारपेठ राजापूर बाजारपेठेमध्ये जवाहर चौक आहे त्या ठिकाणी देखील पाणी यायला सुरुवात झालेली आहे। तिथल्या देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। एकंदरीत जगबुडी नदी असेल, शेरमध्ये जगबुडी नदी असेल, शास्त्री नदी असेल, त्या कोदवली असेल, त्या सध्या इशारा पातळीवरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या नद्या धोक्या पातळीच्या वरती वाहतील आणि आणखी पूरजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते। आपण पाहतोय सध्याची दृश्य दाखवत आहेत की पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून नागरिकांनी सतर्क राहणं, त्यांनी आपली काळजी घेणं असं आवाहन आता केलं जात आहे। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिले।